आजही मी शेकाप पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो. पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ती तसं दिलं गेलं. उरण पनवेलची आणि कालापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला त्याच्या अगोदर एका तिथल्या नेत्यांनी जयंत म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेकाप पक्ष सोडून बीजेपीत जात आहेत. ही त्यांनी पत्रकार बंधूंजवळ कुठेतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलावली. तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएलसीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून, जी बिनविरोध निवडणूक होणारी होती, तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य शिक्षक मंडळाच्या नेत्याला त्यांनी प्रथम एक दणका दिला. त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्करावा लागला. त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 6 सीट दिल्या. त्याच्यामध्ये 5 सीट मध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले. यामध्ये एकच झालं का आमचा सांगोल्याचा एक शिलेदार निवडून आले. रायगडमध्ये आमचे जे 4 उभे होते ते 4ही पडले. एक मला वाटते विदर्भामध्ये होते, काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, ते सुद्धा पडले. आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचा असा इतिहास आहे, जसा मी आहे, नारायण शेठ आहेत, बालू शेठ आहेत, काशीनाथ पाटील, त्यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिटणीस मंडळाकडे जावं लागेल. मी सांगितलं 10-15 दिवसात चिटणीस मंडळाकडून आपण निर्णय घ्यावा. काय बोलतात, माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडाल. परंतु त्याला 15 दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो, चौकीत गेलो होतो. मी, बालू शेठ, नारायण शेठ, काशीनाथ पाटील, आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. जे तुम्हाला मगाशी सांगितलं, जयंतबाईंना फसवले, तिथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले, सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया आघाडीत आहोत, आपण बाहेर पडू शकत नाही. मी तिथून आल्यानंतर परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात, राज्यात, कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी ही आपली कायम असेल. हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही. त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची स्थानिक नेते मंडळी गेली 20 वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ.
पण मला उत्तर काही नाही. शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे. अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे. आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाऊन त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले आहे. मी जवळजवळ 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो. त्यावेळेचे मग आमचे नेते दिपा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, ही सर्व मंडळी यांची नावं तुम्हाला सांगितलं. एन.डी. पाटील, दत्ता पाटील कधी लक्षात राहत नाही. आता माझा 74 वर्ष त्याच्यामुळे थोडीशी हे कमी पडतो. अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील आपले या भागातले जनार्दन मगर, इराजी कारकर, जिब्बन शेख, वाजेकर अनेक आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं. 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे, त्याच्यात मी मार खाल्लेला आहे या सारखीचा. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.